महाराष्ट्रामध्ये आज फर्टिलायझर असोसिएशननं बंद पुकारलेला आहे, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। मात्र कृषी केंद्र चालकांनी ऐन खरीपाच्या हंगामामध्ये हा संप का पुकारला हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही कृषी केंद्र चालक आहेत। प्रश्न असा आहे, तुम्ही शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक या ठिकाणी अडचण निर्माण करत असल्याचा आरोप होतोय, का बंद पुकारलाय? सरकार मुळात माझा पहिला ऑब्जेक्शन आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करत नाही, कारण की जर का आम्हीच भरडल्या चाललो आहे तर आम्ही दुसऱ्याला काय भरडणार आहोत। मुळात आज 27 तारखेपासून महाराष्ट्र असोसिएशन माफदाने शासनाला, केंद्र शासन असो की राज्य शासन असो, गेल्या साधारणतः 5 ते 6 वर्षापासून वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत। वेळोवेळी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की आमच्या व्यापार करत असताना आम्हाला काय काय अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्याचे परिणाम काय काय होत आहेत। काय अडचणी येतात तुम्हाला? मुळात आमची पहिली मागणी तुम्ही जर का वाचली तर ती सगळ्यात पहिली अशी आहे की शासनाने ताबडतोब खतासोबत होणारी लिंकिंग बंद केली पाहिजे, जी आमची इच्छा नसतानाही आम्हाला घ्यावी लागते, आमच्या गोदामात पडून राहते आणि आम्हाला शेतकऱ्यांना खताच्या निविष्ठा पुरवठा करताना त्याचा त्रास होतो। त्याच्यानंतर होत आहे काय की लिंकिंग करणारा वेगळाच माणूस आहे आणि प्रेझेंट केल्या जात आहे की कृषी केंद्रवाले लिंकिंग करतायत, याला आमचा मूळ विरोध आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर का विचार केला तर शासनाने मागच्या वर्षी बियाणे विक्रीसाठी साथी ॲप नावाचं एक ॲप लॉन्च केलेलं आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाची अट अशी आहे की प्रत्येक बॅगला सेपरेट लेबल नंबर येतो, म्हणजे थोडक्यात सिरियल नंबर। तर बिलावर प्रत्येक बॅगचा, म्हणजे एखादे शेतकरी, तुम्ही जर का आमच्या दारात शेतकरी म्हणून आलात आणि सोयाबीनच्या 10 बॅगा मागितल्या तर 10 बॅगचे 10 सिरियल नंबर आम्हाला बिलात मेन्शन करायचे आहेत। आता तुम्ही शेतकरी म्हणून विचार करून सांगा की जून महिन्यामध्ये सीझनमध्ये हे शक्य आहे का? या सगळ्या तुमच्या अडचणी आहेत, पण आता सरकार म्हणतंय लिंकिंग बंद करा, कंपन्या म्हणतात लिंकिंग सुरू करा। एक कलेक्टरनं तुमची मीटिंग घेतली होती हिंगोलीच्या, त्याच्यात काय आदेश दिले होते? कलेक्टर साहेबांनी यामध्ये आम्हाला आमच्या बाजूनी त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्ही लिंकिंग होऊ देणार नाही असं आश्वासन केलं। तरी पण ॲक्च्युअली लिंकिंग जर का बंद करायची असेल तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी हस्तक्षेप केल्याशिवाय लिंकिंग बंद होणे शक्यच नाही। म्हणूनच आम्ही ही गोष्ट शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि वेळोवेळी आणून दिलेली आहे, तरी पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही शासनाकडनं अद्यापपर्यंत झालेली नाही। तुम्ही शेतकऱ्यांना बोगस औषधांची खरेदी देता, पण अशा परिस्थितीमध्ये ती एक तुमची मागणी आहे, ते त्याच्या संदर्भात काय म्हणणं? आम्ही शासनाने निर्देशित केलेल्या किंवा लायसन्स दिलेल्या कंपन्यांमार्फत आमचं म्हणणं तेच आहे की खताच्या असो, बियाण्याच्या असो की औषधाच्या असो, सीलबंद निविष्ठा आम्ही आणतो आणि सीलबंद विकतो। मग त्या सीलबंद निविष्ठेच्या आतलं जे दर्जा आहे, या दर्जाच्या गुणवत्तेशी आमचा संबंध कसा? तुम्ही उत्पादक नाहीये, त्यामुळे याच्याशी संबंध नाहीये। आम्ही कोणत्याच प्रकारचे उत्पादक नाही आणि शासनाने शासन मान्य केलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनंच खरेदी करतो आणि पक्क्या बिलात खरेदी करतो। मग याचा दोष आमच्यावर का मारला जातो? माझ्यासोबत अजून काही कृषी केंद्र चालक आहेत। संप किती दिवस राहणार? हा संप आजपासून सुरू झालेला आहे। जोपर्यंत आमच्या ज्या 12 ठळक मागण्या आहेत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप असाच चालू राहील। शेतकऱ्यांना भुर्दंड बसतोय, सकाळी अनेक शेतकरी वापस गेलेत। त्याच्यात नाईलाज आहे, कारण आमचा जो लढा आहे हा 6-7 वर्षापासून हा लढा आहे। आम्हाला जर न्याय मिळत नसेल, आम्ही सर्व शेतकऱ्याचेच मुलं आहोत, आम्हाला असं कधीच नाही वाटत की बुवा आम्ही शेतकऱ्याला अडचणीत आणावं। आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर आहेत आणि आम्ही हा जो निर्णय घेतोय की जे काही लिंकिंगच्या वस्तू आहेत शेतकऱ्याची ज्याला गरज नाही आणि दुकानदार पण ते विकण्यासाठी इच्छुक नाहीत, अशा गोष्टी बंद व्हाव्यात। आमचा जो हा लढा आहे, हा लढा शेतकऱ्या बाजूची। आणि दुसरी गोष्ट, ही लिंकिंग जर दिली तर आज आपला बळीराजा शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे, तर याच्यामध्ये आम्ही त्यांना लिंकिंग देऊन आणखी त्यांचं आर्थिक संकट आम्ही वाढवायचं नाहीये, यासाठीच आम्ही आहेत। बरं, प्रश्न असा आहे की सरकार म्हणते लिंकिंग बंद करा, बरोबर? बरोबर आहे। कंपन्या म्हणतात लिंकिंग सुरू करा, कंपन्या म्हणतात लिंकिंग सुरू ठेवा, बरोबर आहे। आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मीटिंग घेऊन तुम्हाला सांगितलं लिंकिंग बंद करा। नाही, हा लिंकिंगचा जो प्रश्न हा फक्त एका जिल्ह्यापुरता नाही किंवा आमच्या पुरता नाही, हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे, त्यामुळं आणि देशाचा आहे।
त्यामुळे ही जी लिंकिंगची जी प्रथा आहे ही प्रथा स्टेट लेवल किंवा सेंट्रल लेवलवर कंपनीला निर्देश करूनच बंद करता येईल आपल्याला. सरकार आणि कंपन्यांनी संयुक्तिक निर्णय घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. बरं. सरकारच्या आणि कंपन्यांच्या या धोरणामुळे संपाची वेळ आली का? बिलकुल आहे. कारण आम्ही मागील 5-6 वर्षापासून अनेक जी काही समस्या होत्या मांडत गेलो, पण त्याचा कोणीही विचार न केला. त्याच्यामुळे हे संपाचं आम्हाला हत्यार उपसावं लागलं. त्यात सगळ्यात महत्त्वाची दुसरी एक बाब आहे की SDBT जी नावाची कॉटनची व्हरायटी आहे, तर ती अनधिकृतपणे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विकल्या जाते, बाहेर राज्यातून येते आणि विकल्या जाते. आमचं म्हणणं ते सुद्धा आहे किंवा ती जी काही विक्री आहे ही विक्री सुद्धा शासन स्तरावरून बंद केल्या जावी. बाहेर राज्यातनं अनेक बियाणे येत आहेत. SDBT सारखं बियाणे येते ज्याच्यावर शासनाची बंदी आहे, बरं. त्याच्यावर आम्ही विकत नाही, पण बाहेर अशी इलिगल अनधिकृत बियाणे येतात कुठून? सर्वांनाच माहिती आहे, चोरट्या मार्गाने. बरं, कुठून येतात? काय कुणावर कारवाई होईल? आजूबाजूच्या सगळ्याच राज्यातून येतात. बरं, शेतकरी बळी पडताय त्याला. हो, शेतकरी कंट्रोल कुणाचं? सरकारचा. ओके. दुसरं एक मला एक आणखीन मुद्दा मांडायचा आहे की शासन म्हणतं की जेव्हा औषधी निविष्ठा विकता तेव्हा लेबल क्लेम प्रमाणे त्याची विक्री झाली पाहिजे. लेबल क्लेम म्हणजे काय की त्याच्या लेबलवर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कुठल्या पिकासाठी हे औषध वापरायचं आहे. आता मला एक गोष्ट समजून सांगा साहेब, औषधं हे पिकावर काम करणार आहे की रोगावर काम करणार आहे? मग आमचं म्हणणं हे आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन पिकावरचा लेबल क्लेम काढून तो त्या रोगावर दिला पाहिजे. कारण की एकाच प्रकारचा रोग हा एकाच प्रकारच्या पिकावर येत नाही, तो अनेक प्रकारच्या पिकांवर येतो. तर ते त्या पिकांवर ते औषध देता आलं पाहिजे आम्हाला, जेणेकरून आम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही आणि शेतकऱ्यांना योग्य निविष्ठा देता येतील. तर ह्या सगळ्या मागण्या होत्या. हिंगोली जिल्ह्यातले सगळे कृषी केंद्र चालक आहेत आणि आजपासून संप सुरू झालेला आहे. दुकानाला कुलूप लावले, दुकानाच्या बाहेर उभे आहेत आणि सरकार आणि खत निर्मिती करणाऱ्या, औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीनं बैठक घेऊन या सगळ्या अडचणीवरती तोडगा काढावा आणि ही अडचण दूर करावी अशी मागणी कृषी केंद्र चालक करत आहेत. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली.